नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज मी तुम्हाला मॅथ्स 2 म्हणजे जॉमेट्री या विषयाचं टीचिंग करणार आहे. जॉमेट्री या विषयामध्ये तुम्हाला जांभळे सरांनी याच्या आधी एक व्हिडिओ सेंड केलेला आहे. त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी हा टॉपिक त्यांनी स्टार्ट केला आहे. तर सिमिलॅरिटी या टॉपिकमध्ये सुरुवातीला त्यांनी रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स याच्या ज्या 3 कंडिशन्स आहेत त्या डिस्कस केल्या होत्या. त्याच्यामध्ये एरियाज रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्समध्ये ज्या 3 कंडिशन्स आहेत त्या 3 कंडिशन्स कोणत्या आहेत बघा. इफ द टू ट्रायंगल्स हॅव सेम बेस, देन सेकंड कंडिशन इफ द टू ट्रायंगल्स हॅव सेम हाईट, अँड थर्ड कंडिशन इज इफ द टू ट्रायंगल्स हॅव द सेम बेस अँड हाईट. या तीनही कंडिशन्ससाठी त्यांच्या एरियाचा रेशो काय येतो हा त्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे. तर आज आपण त्याच्यावरती डिपेंड एक प्रॅक्टिस सेट 1.1 जो आहे तो आपण इथे सॉल्व्ह करणार आहोत. तर याच्यामधलं जे फर्स्ट एक्झाम्पल आहे ते आपण इथे बघूया. व्हॉट इज द फर्स्ट एक्झाम्पल? बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. Then base of another triangle is 10 and height is 6. Then find the ratio of areas of these two triangles. Okay. So first write the given things. आता given मध्ये मी काय लिहिले बघा. For first triangle b1 is equal to 9. b1 means base of first triangle and height means h1 इथे लिहिले मी. h1 is equal to 5. The same thing write for second triangle. b2 is equal to 10 and h2 is equal to 6, and we have to find a1 upon a2. a1 means area of first triangle and a2 means area of second triangle. Okay. आता a1 upon a2 तुम्हाला फिंड करायचं आहे. सो a1 upon a2 is equal to, आता या दोन्ही ट्रायंगल्स मध्ये बेसही सेम नाहीये किंवा हाईटही सेम नाहीये. सो याचा रेशो काय असणार आहे सांगा. Ratio of areas of two triangles is equal to the product of height and base. Okay. So इथे काय येईल b1 into h1 upon b2 into h2. Okay. Then write the values in this formula. So we get 9 into 5 upon 10 into 6. which is equal to, आता इथे डायरेक्टली तुम्ही सॉल्व करू शकता किंवा जर तुम्हाला भाग घालवायचा असेल तर भाग घालू शकता. इथे बघा 5 ने मी इथे याला डिवाइड केलंय. 5 दुणे 10. आता इथे आपण 3 ने डिवाइड करू शकतो. 3 दुणे 6, 3 त्रिक 9. सो याचा आन्सर काय बघा. 3 into 1 is equal to 3 and 2 into 2 is equal to 4. सो a1 upon a2 is equal to आपल्याला आन्सर काय मिळाले 3 upon 4. म्हणजे या दोन्ही ट्रायंगलचा एरियाचा जो रेशो आहे तो तुम्हाला किती मिळाला बघा 3:4. असं आपण याचा आन्सर सांगू शकतो. a1 is to a2 is equal to 3:4. आलं लक्षात. याच पद्धतीने आपण आता सेकंड एक्झाम्पल बघूया बघा. सेकंड एक्झाम्पल मध्ये तुम्हाला एक डायग्राम दिली आहे. त्या डायग्राम मध्ये तुम्हाला ज्या काही थिंग्स दिल्या आहेत त्याच्यावरून तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. First we have to draw diagram. Second example. Now see second example. Here we have given one diagram. In this diagram there are two triangles, triangle ABC and second triangle is ADB. These two triangles height BC is equal to 4 and in this triangle height AD is equal to 8. आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये काय सेम दिसतंय आपल्याला. तर या दोन्ही ट्रायंगलचा जो बेस आहे AB इज सेम बोथ ऑफ. म्हणजे या दोन्ही ट्रायंगलमध्ये ए बी हा बेस सेम आहे. मग जर आपण ज्या 3 कंडिशन्स बघितल्या त्या 3 कंडिशन्समध्ये पहिलीच
रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजे याचा जर रेशो तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल तर या दोन्ही ट्रायंगलच्या ज्या काही हाईट्स दिलेल्या असतील त्या हाईट्सचा रेशो म्हणजे या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो असेल. तर इथे मी जे इम्पॉर्टंट आहे तेवढंच इथे लिहून घेतले. बाकी एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलेच आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी इज इक्वल टू, याच्या आता हाईट किती आहे बघा बी सी आणि ह्याची हाईट काय आहे ए डी. याला मात्र रिझन इथे लिहायचे ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम बेस. बेस सेम असल्यामुळेच आपण इथे हे हाईट्सच्या प्रपोर्शन मध्ये लिहिले. आता BC ची व्हॅल्यू किती आहे बघा 4 and AD is equal to 8. So answer is 1/2. So area of triangle ABC upon area of triangle ADB is equal to 1/2. एवढं आहे सोपं एक्झाम्पल आहे. फक्त आपल्याला ते रूल्स माहिती असले पाहिजे. ओके, नाउ ट्राय वन मोर एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 3. याची सुद्धा डायग्राम बघायला इथे काय दिली आहे ती डायग्राम वरूनच आपल्याला ठरवायचं आहे की ते एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं. आता याच्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला दिलेल्या ते आपण लिहून घेऊया. QR is equal to 6, PS is equal to 6 and PR is equal to 12 and find QT. ओके, नाउ थर्ड एक्झाम्पल बघतो आपण. या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला PR is equal to 12 दिलाय, QR is equal to 6, PS is equal to 6 and we have to find QT means value of this segment. ओके, आता या ट्रायंगल मध्ये तुम्हाला इन दिस फिगर देयर इज वन ट्रायंगल PQR. या एका ट्रायंगल साठी तुम्ही त्याचा जो रेशो आहे तो आपण दोन मेथडने फाइंड आउट करू शकतो. आता त्या दोन मेथडने कसा फाइंड आउट करू शकतो बघा. एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to, if we consider QR is a base, QR is a base and PS is a height. जर आपण याने जर QR हा बेस आणि QS जर आपण PS जर आपण हाईट घेतली तर त्याचा रेशो कसा येईल बघा. एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to हाफ into QR into PS. ओके, हा आपला फॉर्म्युलाच आहे. सो हाफ, आता QR ची व्हॅल्यू किती आहे 6 and PS is again 6. So what is the answer? 18. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल PQR तुम्हाला किती मिळाले बघा. एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to 18. आता याच ट्रायंगलचा एरिया तुम्हाला PR हा बेस आणि QT ही हाईट जर आपण कन्सिडर केली तर त्याने सुद्धा तुम्हाला त्याचा रेशो फाइंड आउट करता येऊ शकतो. लेट area of triangle PQR is equal to half into PR, that is a base, and height QT. Okay, आता जस्ट आपण इथे फाइंड आउट केलाय बघा. area of triangle PQR is equal to 18 which is equal to half into PR ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे. PR is equal to 12 आणि QT तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. सो इथे 2 ने डिवाइड केलं तर इथे किती 6 येईल. सो QT इज इक्वल टू, आता हा जो 6 इथे मल्टिपल आहे तो इथे आपण डिवाइड करू शकतो. सो 18 अपॉन 6 विच इज इक्वल टू 3. म्हणजे QT ची व्हॅल्यू किती आली बघा 3 आहे. लक्षात आलं. म्हणजे या पद्धतीने आपण पुढची जी एक्झाम्पल्स आहेत या प्रॅक्टिस सेट मध्ये ती सॉल्व्ह करू शकतो. धन्यवाद.